हा कमू बोल ग. कला फोन स्पीकरवर ठेव. हा ठेवते ठेवते लाऊड स्पीकरवर ठेवते. हा कमू अगं ते काय झालं माहिती का ते जे ऐकायचं होतं ना ते मी ऐकलंय. मला माहितीये कोणी आवाज चढवला, कोण कोणाशी काय बोलत होतं, कोण गप्प राहून ऐकत होतं, सगळं ऐकलंय बरं का मी. आता येते घरी मग बघते सगळ्यांना. अगं कमू ऐक मी तरी तुम्हाला खुणावत होते गप्प बसा अंगात काय एवढं संचारलं होतं जेव्हा बघावं तेव्हा माती खाता तुम्ही. अहो तुम्हाला कसं कळत नाही हो किती माझं रक्त आटवाल काय गरज होते अशी बसा बोलाय. तुमचं पाय चमत्कारानं नाही औषधानं नाही त्या कमूच्या भीतीनं उठले असं समज बाई. आता काय करू. आत्या तुम्ही काकांना उगाच काही बोलू नका. जे काही झालंय सगळी माझी चूक आहे. तू तर बाई आता काही बोलूच नको. नाही तुझ्यामुळे आता काय काय करावं लागणार आहे भोगावं लागणार आहे कुणाच ठाऊक. कस्तुरी तू माझी काळजी करू नको. मी एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून दे. हा मला फक्त तुझी काळजी आहे. हो तुम्हाला अजूनही कसं कळत नाही हो. अहो कस्तुरीवर लक्ष ठेवायची जबाबदारी मला दिली होती तुम्ही मलाच तोंडावर पाडले. आता ते आपल्याला महागात पडणार आहे कळत कसं नाहीये तुम्हाला. कला काय करायचं ठरवलंयस. काही नाही आता बोऱ्या बिस्तारा घेते जाते पळून कारण ती तिकडे महामाया येईल ना ती बंदूक माहिती सुरा लावणारच आहे. आता बसा तुम्ही काय ते करायचं ते इकडे करत बसा दंडत बसा. मी जाते आपली माझी बघा तुमचं काय ते काय ग बाई काय करू कळे ना. आत्या अहो माझं ऐकून तरी घ्या प्लीज. कस्तुरी माझी वाट सोड. अहो पण तुम्ही असं घर सोडून नका ना जाऊ. मी या घरात राहिले ना तरी माझं काय होईल ते सांगता येत नाही. मला जाऊ दे बाई तू. पण एकटी कुठे जाणार आहेस तू. कुठेही जाईन थोबाड घेऊन. तुम्ही ना एक काम करा कमूला सांगा का गुंड आले आणि अपहरण करून मला घेऊन गेले. हा आत्या हो काय बोलताय आणि मी आहे ना मी नाही काय होऊ देणार तुम्हाला खरंच. बाई ती कमू तुला माहित नाही ती काही कुणाचं ऐकत नसते. तुझ्याशिवाय कसा राहू मी या घरात राहिले ना तरी तुम्हाला माझ्या शिवायच राहायला लागणार आहे कारण ती बाया काय आता मला जिवंत सोडत नाही. मी एक काम करू का ते सौरभ कुठे गेलाय सेमिनार का फेमिनार तिकडे जाते चालत जाते धावत जाते कशी पण जाते जिवंत तर राहीन बाई. आता तोच मला वाचवू शकतो. मी चालले. तुम्ही असं नका करू. मी सांगते ना कोणी बी कुठं बी जाणार नाही. कमू माझ्या पत्राच्या गाठीची शपथ. अगं मी खरं तर ना म्हणजे तुला फोन करणारच होते आणि कस्तुरीला पण मी ओरडणार होते आणि ह्यांना तर ओरडणारच होते कस्तुरीला शिक्षा पण करणार होते पण ते कमू माझ्या मनात काही पाप नाहीये ग. पत्राला गाठ मारू का. तुझ्या समोर पत्राला आणखी एकदा गाठ मारते हवं तर मी असं. हो बाबा काय करताय तुम्हालाच ड्युटी नाही आहे का. म्हणजे ते बरोबर बोलतोय तू. मगाचपासून 10-12 वेळा तेच ऐकताय. त्यापेक्षा ड्युटीवर जा. आणि मगाशी माऊ म्हणाली ना सगळं व्यवस्थित आहे मग का संशय घेताय. जोपर्यंत मला खरं कळत नाही ना तोपर्यंत मी शांत नाही बसणार. हो मान्य आहे पण त्या रेकॉर्डिंग मध्ये तुम्हाला काही सापडलंय का. हे बघ हे जे रेकॉर्डिंग आहे ना त्याच्यामध्ये शरद कलाचा नवरा आहे ना तो तिच्यावर ओरडतोय आणि आधीचं रेकॉर्डिंग आहे ना त्याच्यामध्ये 100% कामिनीचा आवाज आहे आणि ती आपल्या माऊवर ओरडते. अहो माऊ आपली हसत होती हसत बोलत होती. माऊनं किती लपवण्याचा प्रयत्न केला ना तरी मी तिचा बाप आहे. तिला भेटल्याशिवाय माझा विश्वास बसणार नाही. मी तिच्याकडे जातो आता पण मी तिकडे येतोय हे तिला अजिबात कळता कामा नये. तिकडे गेल्यावरच खरं काय ते कळेल मला. कस्तुरी घाबरू नकोस मी आहे ना.
हौस पेटली नाही का? गप्पा बसा की आता जरा. चांगली गोष्ट आहे, काय लई चांगली गोष्ट आहे. कला स्वतःच्या पायावर उभी राहिलीस तू. तू ना पायावर नाही तोंडावर पडायला पाहिजे होती, कारण तुझ्या पायापेक्षा जास्त तुझं तोंड चालतंय ते बंद करायला पाहिजे लवकर. कमू अगं तू लक्ष ठेवायला सांगितलं होतं ना. अगं मी लक्ष ठेवूनच होते. मग तिच्या बापाशी तू बोललीच कशी ग? डबल गेम खेळतेस का काय माझ्या संग? हे बाई कमू असं काय ग डबल गेम वगैरे? अगं नाही तर मी तुझा फोन उचलला असता का? सांग बरं, उचलला असता का तुझा फोन? आणि मी तुझा फोन उचलला नसता तर तुला इथं काय चालू होती कळलं असतं का? सांग बरं, कळलं असतं का? लय झाली तुझी नाटकं, लय झाली. आणि काय हो शरदराव, नाही कधी तोंड वर करायचं सोडा, पण साधी नजर वर करून बोलता आलं नाही तुम्हाला. पर आज तर एकदम डरकाईच फोडली तुम्ही. नेहमी हीच ओरडते ना, म्हणून आज मी ओरडलो. तेवढंच काहीतरी नवीन. असं काय? बर, मग त्याचं असं आहे, आज मी काहीतरी नवीन करायचं ठरवलंय. मम्मी तुम्हाला जे काही बोलायचं आहे ना ते मला बोला. त्यांना काही बोलू नका, त्यांची काहीही चूक नाही. त्यांनी हे सगळं माझ्यासाठी केलं. बाबांना यातलं काही कळू नये म्हणून केलं. मम्मी बाबांना हे जरा जरी समजलं ना तर हे भांडण कुठल्या थराला जाईल काही सांगता येत नाही. मम्मी मी तुम्हाला धमकी नाही देते. मला माझ्या बाबांचा स्वभाव माहिती आहे. त्यांना खूप पटकन राग येतो. त्यांना हायपर टेन्शनचा त्रास आहे आणि हे सगळं त्यांना कळलं ना तर ते लगेच घरी येतील. मम्मी मला आपल्या घरांमध्ये भांडणं व्हायला नको आहेत म्हणून मी, आणि त्यांनी हे सगळं माझ्यासाठी केलं. खरंच त्यांची खरंच काही चूक नाहीये. पण काही झालं तरी शिक्षा होणारच. कबूल आहे ना. काय करायचंय मला? तुला नाही, जे काय करायचे ते यांना करायचे, दोघांना. आज तुम्हा समद्यांना शिक्षा मिळणार म्हणजे मिळणारच. पण मम्मी यांची काहीच चूक नाहीये. तुझ्यावर लक्ष ठेवायला सांगितलं होतं हिला, ठेवलं हिनं लक्ष? शरदराव, कधी तोंड वर करून बोलायचं नाही. आज भडा भडा ओकले, शिक्षा मिळाली पाहिजे. मम्मी पण आता पण नाही बिन नाही, मधी कोणी बी बोलणार नाही. तुला पाहिजे होतं ना तुझ्या आई बापाला काय पण कळायला नको? हा, आता तुझ्या बापाला समज कळणार. मम्मी हे सगळं त्यांना कळलं ना तर बाबा खूप चिडतील आणि ते चिडले की एकदा जे बोलतील ना रागाच्या भरात ते मला. तुला कोणी सांगितलं मी बोलणार आहे म्हणून? जर मी तुला काही बोललेच नाही तर ते माझ्यावर का म्हणून चिडतील? मग कोण बोलणार आहे? तुम्ही दोघं. मी कस्तुरीला ओरडणार नाही. ठीक आहे, ठीक आहे. मग हिच्या बापाला मी फोन लावते आणि फोनवर जे काय सांगायचं ते सांगते. मग दोन घरात काय होईल याची जबाबदारी माझी नाही. आयुष्यभरासाठी वाद, भांडणं, तंटे दोन्ही कुटुंब कधी बी आयुष्यात एकत्र यायची नाहीत. आणि हे सगळं जे काय होईल ती जबाबदारी माझी नाही. आत्या, काका, तुम्ही प्लीज मला ओरडा. कस्तुरी आम्हाला नाही जमणार. हो बाई, असं कसं बोलणार? म्हणजे तुझे बाबा माहिती आहेत ना कसे आहेत ते? नाही बाई, मला तर भीती वाटते त्यांची. आत्या मी हात जोडते प्लीज. माझ्यासाठी एवढीशी गोष्ट करा. मी तुमचे उपकार आयुष्यभर नाही विसरणार. तुम्ही आज जर मला ओरडलं नाहीत ना
तर आपली ही 2 घरं कायमची वेगळी होतील. प्लीज काका. हा ग बाई, पण आमच्या भविष्याचं काय करायचं ते तुझे बाबा माहिती. ठीक आहे. कसं तुझ्यासाठी आम्ही करायला तयार आहोत. बेस्ट बेस्ट आपल्याला लय आवडले. दे दे फोन दे कस्तुरी. स्वतःच्या हातानं फोन लावणार आणि तुम्ही वकायचं. चला लावलाय फोन, सुरू करा. माऊ परत का फोन करते? अहो आता केलाय ना फोन तिने, मग बोला ना तिच्याशी. फक्त रागवू नका, प्रेमाने बोला. बाबा ओ फोन इकडे द्या. आधी मी बोलतो, नंतर तुम्ही बोला. बुद्ध्या इकडे फोन द्या. बापाला शिकवणार का आता? मला माहिती आहे कोणाशी कसं बोलायचं ते. मीच बोलतो. मम्मी बाबा आत्ता कामात असतील ना, ते नाही उचलणार फोन. जाऊ द्या ना. त्याच्यापेक्षा तुम्ही मला दुसरी शिक्षा द्या ना. मी घरातली सगळी कामं करायला तयार आहे. तुम्ही जे सांगाल ते करायला तयार आहे खरंच, पण ही शिक्षा नको. हा का, मग तू फक्त बोल काय करायचंय. कुठलंही काम सांग. अजिबात नाही. एकदा ठरलं म्हणजे ठरलं. किती बी वेळा तुझ्या बापाला फोन करायला लागला ना तरी बी मग फोन करणार. आणि कला आवाज लई कमी पडतोय बर का. मोठ्यानं आला पाहिजे आवाज. जी पण काय भडास आहे ना ती काढायची या फोनवर, नाही तर माझ्याशी गाठी. एक धड काम करता येत नाही. सतत काय आहे का फोन 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 फोन. चहा पण नीट करता येत नाही. किती गोड बनवतेस चहा. साखर घालून घालून आम्हाला मारून टाकायचा विचार आहे वाटतं. चहा येत नाही, जेवण येत नाही. आईनं काही शिकवलं का नाही माहेरी? नाहीतर काय. याद राख, परत अशी वागलीस तर घरातून हाकलून देईन. हा बापाला काहीतरी बोला. बापाला हा. आणि तुला वाटत असेल तुझ्या बापाला पण आम्ही घाबरू की काय? तसं काय नाही. हा त्याला पण नाही घाबरत आम्ही. तुझ्या बापाला सरळ करेन आणि तुला सुद्धा. ह्या पुढे घरात आवाज वाढवायचा नाही. जे सांगितलं तेच करायचं. तुला कुणाला जाऊन सांगायचं असेल त्याला सांग. शाबास शाबास. लई महत्वाचं काम केलेलं आहे. आपल्याला आवडलेलं आहे. आपण शांत झालोय आतनं. मम्मी काय मिळालं तुम्हाला हे सगळं करून? याचा परिणाम काय होणार आहे ते मला माहिती नाही, पण ह्या सगळ्यामुळे आता बाबा घरी येणार हे नक्की. मी सांगितलं होतं ना, समद्यांना शिक्षा मिळणार. समद्यांना. आतापासून तुझी शिक्षा सुरू. लय सांभाळून घ्यायची सवय आहे ना तुला. जेव्हा कवा मला वाटन, मी म्हणन, तेव्हा तुझ्या बापाला तूच फोन करून सांगायचं जे मगाशी फोनवर ऐकलं ते काय बी घडलेलं नाही. तुला प्रश्न पडला असेल, हे समज करून मला काय मिळालं? समाधान. समाधान. झालं समाधान?
झालं समाधान? आता मी त्यांना सोडणार नाही. बाबा 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 प्लीज तुम्ही शांत व्हा ना. मी जातो ना माऊच्या घरी. आतापर्यंत माऊच्या बाजूने मी उभा होतो की नाही, मग आता पण मीच जाणार. मी जाणार तिकडे. नाही बाबा, मी जाणार तिकडे. बाबा प्लीज. हे बघ, माझ्या लेकर ओरडण्याचे काय परिणाम होतात ना त्यांना जरा कळू दे. मी जाणार तिकडे. बाबा तुम्ही शांत व्हा ना. तू शांत राहा, तू अजिबात रडू नकोस. बाबा बाबा प्लीज तुम्ही मला तर कळतच नाहीये. ती माणसं आतापर्यंत आपल्या मावशी छान हसत खेळत बोलत होते आणि अचानक ओरडायला. आई तू शांत. ती बाई सुद्धा त्याच घरात राहते. तिच्या अंगात पण तेच रक्त आहे. मला माहित होतं ते ना कधी आपलं खरं रूप दाखवणारच. बाबा प्लीज. त्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे. बाबा आपल्या माऊला काही होणार नाही ना. काही होणार नाही का? तू जरा शांत बस ना प्लीज. तिचा बाप अजून जिवंत आहे, तिला काही होणार नाही. मी तिकडे जातो. हे बघ, पण तिला ह्यातलं काही कळता कामा नाही. बाबा बाबा माझा ऐक बाबा. विशा, तो ग चला बरोबर आहे. आता मला वाटतंय तू तुझ्या बापाला फोन करावा. तू लावतेस का मी लाव? दे इकडे, मी लावते. नाही, मी करते. घाबराय का? हॅलो मग. हा बाबा, अहो मी अशासाठी फोन केला की इथे सगळं व्यवस्थित आहे. हा एकदम. मगाशी जे ऐकलं होतं ते आमच्याकडे काम करायला एक बाई येतात, तर कलात्या आणि शरद काका त्यांना ओरडत होते. मला कळलंच नाही तुम्हाला कसा फोन लागला अचानक. चालूच राहिला फोन, म्हणून म्हटलं की तुम्हाला फोन करून कळवूया, नाही तर तुम्ही उगाच काळजी करत बसाल ना, म्हणून मी फोन केला, बाकी काही नाही. आणि बाबा, तुम्हाला खोटं वाटत असेल तर आहेत आत्या आणि काका इकडेच आहेत. मी देऊ का त्यांना? काय गरज नाही. ठीक आहे, मी ठेवतो फोन. ड्युटीला पोहोचतोय आता. हा, वा 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 वा, काय छान खोटं बोलते ग. हा म्हणजे पोरगी इतकं भारी खोटं बोलती की स्वतःच्या जन्मदात्या बापाला सुद्धा कळत नाही पोरगी खोटं बोलती ते. हा, काय ते संस्कार. हा, हिचा बाप आम्ही जेव्हा घरी गेलो होतो तेव्हा म्हणत होता आमची पोरं अजिबात खोटं बोलत नाही, लहानपणापासून आम्ही त्यांच्यावर तसे संस्कारच केलेले आहेत. घ्या संस्कार. कमो, अग तुझ्या पाया पडते बाई, पण असं पुन्हा आम्हाला तोफेच्या तोंडी देऊ नको बरं का. नाही म्हणजे यापुढे आम्ही कस्तुरीची कधीच बाजू घेणार नाही. तिची काही चूक झाली तर तिला ओरडू, पण असा छळ नको बाई. कस्तुरीच्या बाबांच्या नजरेत आता आपण दोघं पण उतरलो असणार. कस्तुरीने किती सांगितलं तरी त्यांचा विश्वास बसणार नाही. हे बघा काका, मी माझ्या परीने बाबांना समजवायचा पूर्ण प्रयत्न केला. तर अजूनही त्यांचा विश्वास बसला नसेल तर ते येतीलच इथे. काय आपण थिनगी लावायचं काम केलं. आता थिनगी लावली म्हणजे वनवा पेटणार म्हणजे पेटणारच. बाबा, घ्या, पेटला बनवा. आपलं काम झालं. सांभाळा.